निलेश राणे यांनी भाजप पदाधिकाऱ्याच्या घरावरती धाड टाकल्याचं प्रकरण राज्य निवडणूक आयोगाकडून भाजप पदाधिकाऱ्याला क्लीन चिट, पुढील तपास आयकर विभाग करणार, निवडणूक आयोगाची ही माहिती। दिल्लीमध्ये काहीतरी घडतंय, पण 2029 पर्यंत मोदी हेच पंतप्रधान राहतील। काही गोष्टी जाहीरपणे बोलणं योग्य नाही, पण प्रक्रिया सुरू आहे, धनंजय महाडिक यांचं हे सूचक वक्तव्य। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण, दिग्विजय पाटलांची 11 तास चौकशी। बावधन पोलीस ठाण्यामध्ये जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये आतापर्यंत 40 मुद्द्यांवरती चौकशी झाली अशी माहिती। राज्यातील महापालिकांमध्ये 15 लाख दुबार मतदार, मुंबई महापालिकेमध्ये अल्पप्रमाण, निवडणूक आयोगाची माहिती। राज्यामध्ये आतापर्यंत 15 लाख दुबार मतदार सापडले। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचा मुंबईमधील वरळी डोममध्ये पदाधिकाऱ्यांचा मेळावा। करून दाखवलंय ते अभिमानानं सांगूया मेळाव्याचं शीर्षक, शिवसेना नेते आदित्य ठाकरे मेळाव्याला करणार संबोधित। त्रिभाषा धोरणासाठी नेमलेल्या नरेंद्र जाधव समितीला 1 महिन्याची मुदतवाढ, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचा निर्णय। मुंबई पालिका निवडणुकीमध्ये भाषेचा मुद्दा वादग्रस्त ठरू नये यासाठी हा निर्णय। मुख्यमंत्री निधीतून 35,362 रुग्णांना 299 कोटींची मदत। फडणवीसांच्या निर्देशानुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष स्थापन, निधीचा लाभ मिळावा यासाठी पूर्वी नागरिकांना मुंबईमध्ये यावं लागत होतं। वेळेत काम न करणाऱ्या कंत्राटदारांना तुरुंगामध्ये टाकणं आणि जबाबदारी टाळणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करणं याचा विक्रम माझ्या नावावर असावा अशी माझी इच्छा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं विधान। देशभरात या मोहिमेला सुरुवात झाली आहे, गडकरींची प्रतिक्रिया। 1 जानेवारी ते 3 जानेवारीपर्यंत 3 दिवस आता तुळजाभवानीची सिंहासन पूजा बंद राहणार। तुळजाभवानी मंदिर संस्थांची ही माहिती। 3ही दिवशी तुळजाभवानीच्या पुजारी मंडळांसाठी सिंहासन पूजा अपेक्षित। श्री रंगनाथ महाराज परभणीकर यांची आज 56वी पुण्यतिथी। पुण्यतिथीनिमित्त परभणीच्या जिंतूरमध्ये भव्य शोभायात्रा आणि अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन।